हॅलो हॅलो. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026 रबर बॉलची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. काल स्पर्धेचा पहिला दिवस, आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आणि स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल आपण पाहता, या मैदानावर ही स्पर्धा सातत्यानं आपण साकार करतोय. आणि वर्ष पाचवं आहे, पर्व पाचवं आहे या स्पर्धेचं. चला मॅचला सुरुवात आपण करूया. मोरबी टीमने नाणेफेकी जिंकली, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिला गोलंदाज बॉलिंगसाठी सज्ज होतोय. ओमकार. ओमकारचा पहिला बॉल, सलामीची जोडी आपण पाहताय. स्ट्राईकवर बॅट्समन आहे वरुण, आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय प्रतीकला आपण पाहू शकाल. वरुण आणि प्रतीक, अगदी वरुण राजाचं झालेलं आगमन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर गेले 4-5 दिवस खूप जोरदार. षटकार येतो. षटकाराने धावसंख्या टोटल जोडली गेली 11 धावसंख्या. डबल वन डबल डिजिट मध्ये 11 स्कोर कार्ड वर येत आहेत. पहिले षटक ओमकारचं थोडंसं महागडं ठरतंय की काय असं वाटतंय. आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस ओमकारनं खर्च केल्या मोरबी टीमच्या धावसंख्या 11 धावा आहेत.
चौकाराच्या साह्याने धावसंख्या आहे टोटल स्कोर कार्डवर 18 धावसंख्या. टोटल धावा आता 21 धावा येत आहेत स्कोर कार्डवर. या बॉलवर 2 धावा आल्या. षटक 2 संपले. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीम बॅटिंग करत संघ 11 पनवेल टीमची धावसंख्या आहे ती टोटल 21 धावसंख्या. मोरबी टीमच्या अगेन्स्ट मोरबी या वेळेला फटका इथून सुरेख सजवलाय, परंतु धावा किती मिळतील. चेंडू अडलाय, पाणी आहे आणि अगदी पाण्यामध्ये बॉल थांबलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलणार आणि फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा. सलामीची जोडी आपण पाहतोय. वरुण आणि प्रतीक चांगला खेळ करतायत. टीमला धावा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतायत आणि सध्या धावसंख्येचा विचार केला तर धावा स्कोर कार्डवर आहेत. 24 धावा येत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धावसंख्या 24 धावा. त्यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा आयुष्याचा बॉल इथून पाहायला मिळाला. कदाचित रनआउटची संधी इथून निर्माण झाली. सत्तावीस धावा आहेत. थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून थांबतोय. शिळे आणायला गेलेत. 27 धावा आहे स्कोर कार्डवर. 3 षटकं कंप्लीट. 27 धावा.
फटका इथून खूप चांगल्या पद्धतीनं कनेक्ट झालाय, चांगल्या पद्धतीनं शॉट इथून एक्झिक्यूट केलाय आणि त्या बॉलवर संपादन केल्या. 6 धावा षटकार. 6 धावेनं टीम पोहोचली आहे ती तब्बल आता 33 धावा संख्येवर. 3-3 33 धावा. अंतिम षटक सुरू आहे. अंतिम षटकामध्ये रोशनला आपण पाहताय 2 चेंडू फेकले. धावसंख्या आता 39 धावा. 2 षटकार आलेले आहेत. आता मात्र यावेळेला बॉल आपण पाहताय मागे क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या अंतिम षटकामधील 5 बॉल आलेले आहेत. आता 43 आहे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. पहिलं पूर्वार्ध संपले. 4 षटकं कंप्लीट झाली आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या बॅटिंग करत असताना जमवली आहे. ते आई-11 पनवेल टीमनं 44 धावा आणि टार्गेट आहे ते 45 धावा संख्येचं. 24 बॉल 4 षटकं आणि मोरबी टीमला जमवायच्या आहेत त्या 45 धावा.
हॅलो हॅलो. चला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया. सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला मोरबे संघ आहे, दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळतीये I11 पनवेल संघ. प्रथम बॅटिंग करत असताना I11 पनवेल टीमनं 44 धावा जमवल्या आणि 45 धावेचं दिलेलं आव्हान घेऊन मोरबी टीमची सलामीची जोडी आयुष आणि स्वप्नीलला आपण पाहत आहे. टोटल धावा आता 4 बॉलचा खेळ संपला आणि धावा संख्या आहे ती टोटल 4 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला मागे आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि या बॉलवर मात्र आयुषला मिळेल एकदा, मोरबी टीमला आणखी एक धाव मिळेल. धावा संख्या आता 1 न पुढे जाईल. धावा संख्या आता 5 धावा संख्या. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 5 धावा तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. टोटल जर विचार केला तर मी म्हणेन की 45 धावा करण्यासाठी मोठे फटके येणं, षटकार चौकार या साऱ्या गोष्टी करणं तितकंच महत्वाचं असणार आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला चेंडू थोडासा खाली राहिला आहे, बॅटमध्ये आला नाही आहे आणि चेंडू मात्र जर आपण पाहिला तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं सोहमचं समाप्त झालाय आणि सोहमनं पहिल्या 6 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 5 आणि येणारे बॉल राहिले 18. 3 षटकं आणि गरज असेल, आव्हान असेल ते आता 40 धावा संख्येचा. 18 बॉल आणि 40 धावा. नेक्स्ट मॅच विनर असेल. मागचा सामना भगतवाडी संघाने जिंकलाय. जो जिंकेल तो भगतवाडी टीम बरोबर खेळणार आहे, लक्षात घ्या आपण. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. येणाऱ्या आता 18 बॉलमध्ये 30 षटकांमध्ये 40 धावा करायच्या आहेत. आयुषवर बरीचशी जबाबदारी आहे. आयुष आणि स्वप्नील यांच्यामधून बॅटमधून मोठे फटके येणं तितकंच मोरबी टीमसाठी महत्वाचं राहतील. मागच्या वन डे शोच्या मॅचमध्ये सुद्धा या संघाने केलेली दमदार कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तितक्याच ताकदीनं आपण पाहताय. समोरच्या दिशेला अगदी ऑन साईडला आपण पाहताय. फिल्डिंग करत असताना थोडंसं स्किट झाले, चाचपडले आपण पाहताय. पडली गेले परंतु 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावीच्या बरोबरीनं धावा संख्या टोटल 7 धावा संख्या. 7 ऑन अ बोर्ड. 7 धावा लागताय स्कोर कार्डवर. येणारे बॉल आता पाहिले तर 17 बॉल. 17 बॉलमध्ये 38 ची गरज आहे. मोठे फटके येणं, षटकार चौकार मारणं तितकंच महत्वाचं आहे. चेंज ऑफ द पेस. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. गती परिवर्तन करतोय आणि गती परिवर्तन करत असताना चांगला टप्पा होता. लेंथ आयुष तिथे बीट झालाय आणि त्याला बीट करत असताना हा बॉल मात्र आलाय. डॉट बॉल येतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर रोहितला आपण पाहताय. षटक क्रमांक 2 रोहित हाताळतोय आणि समोर पुन्हा एकदा आयुषला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला फुल टॉस लॉलीपॉप दिलाय आणि त्याच्यावर मात्र अर्धा डझन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आयुषच्या बॅट मधून आलाय हा उंच आणि लांब स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचा षटकार. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे सन्माननीय आमचे दादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि आपण पाहिलं तर जो संघ आज खेळतोय मोरबे संघ, आपण पाहिलं तर मोरबे संघाचे पुरस्कर्ते आमचे रचित दादा पाटील यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केलाय आणि तो संघ आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. पण तो षटकार आलाय आणि या षटकाराच्या माध्यमातून धावा संख्या टोटल स्कोर कार्डवर ती म्हणजे 13 धावा संख्या. 13 धावा लागतायत. यावेळेला आपण पाहू शकाल सरळ बॅटनं समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थांबलाय आणि स्ट्रेट फॉरवर्ड होता परंतु एकच धाव मिळेल पुन्हा एकदा आणि धावा संख्या स्कोर कार्डवर येते ती 14 धावा संख्या. षटक दुसरं सुरू आहे रोहित याचं आणि त्याचे बॉल झाले 4 आणि धावा संख्या आहे ती टोटल 14 धावा. येणाऱ्या 2 बॉलमध्ये आणखीन धावा किती येतील, धावा किती जोडणार आहे त्याच्या जोडीला आपण स्वप्नीलला पाहत आहे. मोरबे टीम सुद्धा एक चांगला संघ आहे. समोरचा संघ सुद्धा आपण
i11 पनवेल टीमनं सुद्धा केलेली फलंदाजी चांगली राहिली आणि मग त्यानंतर आता बॅटिंग करत असताना मग मुंबई टीम धावा कशा जमवणार आहे. i11 पनवेल टीमची आता सध्या गोलंदाजी सुरेख होतीये, चांगली गोलंदाजी करतायत, टप्पा चांगला लाईन पकडली आहे. गोलंदाज रोहितनं आणि पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल असेल आता. शेवटचा बॉल या षटकामधील फुल्लर लाईनचा बॉल होता. वेध घेतला, शरीराचा पॅडवर आदळलाय, सेकंड साठी निघालेत, स्किट झाले 2 धावा. ओ थ्रो झालाय, फेकी थोडीशी खराब झाली आणि त्यानंतर तिसरी धाव सुद्धा मिळाली मोरबी टीमला आणि या 3 धावेनं धावसंख्या टोटल 2 षटकं कंप्लीट झाली आणि धावसंख्या ती 17 धावा लागतायत. येणारे बॉल आता जर विचार केला आपण 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये 28 धावेची गरज. 12 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. समोर आयुषला आपण पाहू शकाल. आयुषसाठी हा बॉल सोडून दिलाय, परंतु धावा किती मिळतील. 1+1 अवांतर बॉल आहे, पंच सांगतायत आणि त्यानंतर धावून घेतलेली एक धाव, अशा 2 धावा आल्या. या 2 धावेनं आता धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 20 धावसंख्या. 25 ची अद्याप गरज आहे. 20 धावा लागतायत धावपलकावर. 21 धावा लागताय स्कोर कार्डवर, म्हणजे 24 धावेची गरज आहे. येणारे बॉल आपण पाहू शकाल. त्यावेळेला बॉल समोरून चेंडूला टर्न करतोय, वेगानं हाताळतोय आणि वेग आणि गती त्या सर्व गोष्टी मिश्रण आपण पाहिला आणि हा बॉल सुद्धा डॉट आलाय. येणाऱ्या आता समीकरणाचा विचार केला तर 24 धावेची गरज आहे. 24 धावेची गरज. फटका सुरेख आहे, प्रॉपर टायमिंग आहे, कनेक्ट झालाय आणि इथून मात्र उंच आणि लांब येतोय. हवाई सफरसाठी क्षेत्ररक्षकाच्या वरून आलाय हा तुफानी आसमानी षटकार. यावेळेला 22च्या धाव मिळेल आणि टोटल धावा आता 9 चेंडू आणि 17ची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावेचं आता समीकरण आहे या मॅच मध्ये. आणखीन एक दिशा भरकटलेला बॉल पाहायला मिळतोय. पंच पुन्हा एकदा वळतायत. खराब बॉल आणि त्यानंतर टोटल धावा या बॉलवर राहुल 2 धावा. आता मात्र समीकरण आहे 9 बॉल आणि 15. कारण ज्या वेळेला पाऊस नसतो ना
त्यावेळेला साथ मिळते बॅटिंग करण्यासाठी, गोलंदाजीसाठी. आणि जेव्हा पाऊस पडत असतो, खेळ सुरू असतो, कदाचित गोलंदाजीला सुद्धा त्रास निर्माण होतो, फलंदाजीला त्रास होतो. कधी कधी बॅटिंग करत असताना चांगला खेळ सुद्धा होतो किंवा मग गोलंदाजी सुद्धा चांगली होते. परंतु आता मात्र थोडीशी चेंडू वेगवेगळ्या लाईन आणि लेंथला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावा येत आहेत, वाईट बॉल येत आहेत. आता 9 बॉल आणि 15 धावा. 9 चेंडू आणि 15चं समीकरण आहे. फटका सुरेख आहे आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय. हा मोठा फटका षटकार. आता 8 बॉल आणि राहिल्या 9 धावा. 8 बॉल 9. आठ बॉल 9ची गरज. टपाटप 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 आणखी एक येतोय दमदार षटकार. जसा आला तसा पाठवलाय आणि हा सुद्धा येतोय. बिग 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 6 रन. टीमची धावसंख्या टोटल. अभिषेकनं कानमंत्र जो दिला, बॅट चेंज झाली आणि त्यानंतर काहीसा वेगळं मैदानाच्या आतमध्ये चित्र सुद्धा पाहायला मिळालं आणि ताकदीच्या जोरावर मारलेले षटकार. यावेळेला आणखी एक जबरदस्त ड्राईव्ह, विजयी फटका, विजयी षटकार. सामना फिनिश. गोलंदाज आपण पाहताय. चला टॉस साठी या लगेच. प्रथमेशला आपण पाहिलं, प्रथमेशनं जी केलेली फलंदाजी होती, गोलंदाजी खराब झाली.